शिरपूर शाखेतर्फे विविध कार्यकारी सोसायटी, इतर सहकारी संस्था यांचे संचालक यांची कार्यशाळा दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी माननीय डॉक्टर मुकुंदराव तापकीर पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय संघटन मंत्री संजयजी पाचपोर, नाबार्डचे जनरल मॅनेजर सुब्रत कुमार नंदा यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भारत माता व सहकार भारतीचे संस्थापक स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार यांची प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। सदर कार्यशाळेत राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना, गाव पातळीवरील शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट, विविध कार्यकारी सोसायटी, दूध सोसायटी, बचत गट व इतर सहकार संस्थांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार, नाबार्डसह इतर शासकीय योजनांची माहिती संस्था व शेतकरी वर्गापर्यंत यशस्वी पोहोचविण्यासाठी सहकार भारती शाखा शिरपूर तर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेत प्रमुख अतिथी माननीय संजयदादा पाचपोर यांनी सहकार भारतीचे सहकार क्षेत्रातील कार्य, सहकार क्षेत्रातील विकास कसा यशस्वी होऊ शकतो याकरिता संचालकाची भूमिका व कार्य आणि देशभरातील यशस्वी संस्था याविषयी तसेच केंद्र सरकार सहकार क्षेत्रात करीत असलेले बदल, योगदान याचे मोलाचे मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमासाठी शुभेच्छा संदेश माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य अमरीशभाई पटेल यांच्याकडून देण्यात आलेत। यावेळी कार्यशाळेत प्रमुख अतिथी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, माजी धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, नाबार्डचे जनरल मॅनेजर सुब्रत कुमार नंदा यांनी नाबार्डच्या योजनांची माहिती दिली। दिलीप लोहार यांनी प्रास्ताविक केले। विकास सोसायटीच्या यशस्वी कामाबद्दल प्रकाश सिंह सिसोदिया यांनी माहिती दिली। राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप रामू पाटील, धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रभाकर रावजी चव्हाण, डॉक्टर कांतीलाल ताटिया, शिरपूर विकास सोसायटीचे संचालक नगरसेवक मोहनराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, मर्चंट बँक अध्यक्ष प्रसन्नभाऊ जैन आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार भारती शिरपूरचे पदाधिकारी दिलीप लोहार, प्रकाश सिंह सिसोदिया, संग्रामसिंह राजपूत, जयवंत शिंपी, गोटू महाले, रमेश महाजन, दिलीप चौधरी, शशी चौधरी, राजू देवरे, प्रकाश चौधरीसह शिरपूर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सहकार भारतीचे पदाधिकारी व सहकार भारती शिरपूर शाखेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। शिरपूर विका सोसायटीचा 73 गावातील 450 संचालक बंधू भगिनी सहभागी झालेत। सकाळी नाश्ता, चहा व कार्यक्रमानंतर स्वरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली। माननीय अध्यक्षीय भाषण व समापन मंत्रानंतर समारोप झाला। विशेष म्हणजे एकूण 25 गावातील विका सोसायटीचे चेअरमन यांनी सहकार भारतीचे सदस्य नोंदणी करून सभासद झालेत। नमस्कार। आज शिरपूर शाखेच्या सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्ह्यातल्या व नंदुरबार जिल्ह्यातल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, डायरेक्टर अशा सगळ्यांचं एक संमेलन आयोजित केलेलं होतं। या संमेलनामध्ये खरं तर नाबार्डच्या काही योजना आहेत, त्या योजना, सरकारच्या काही योजना आणि एकूण या विविध कार्यकारी सोसायटीचे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये इथे एकूण मोठ्या अर्थाने चर्चा झालेली आहे। आणि येणारा काळ हा सगळा या विविध कार्यकारी सोसायटीचाच आहे। का तर अमित शहा जे पहिले सेंट्रल कोऑपरेटिव्ह मिनिस्टर आहेत त्यांनी हा निर्णय घेतला की देशभरातल्या 65,000 विविध कार्यकारी सोसायटीचं संगणकीकरण करणं, त्यांना अधिकार देणं आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग उपलब्ध करून देणं, अशा प्रकारची मोठी योजना 3,500 कोटी रुपये याकरता अमित शहाने घोषणा केलेली आहे। सहकार भारती गेल्या 6 महिन्यापासून देशभरातल्या अशा विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, डायरेक्टर्स यांचं प्रशिक्षण करण्याचं काम करत आहे की कुठल्या प्रकारच्या योजना आहेत, त्या कशा आपल्या सोसायटीला लागू झाल्या पाहिजे, सोसायटी कशा मोठ्या प्रमाणात ओपन माइंडेड आणि मोकळा बिझनेससुद्धा कसा करता येईल त्यांचा, त्याही विषयामध्ये प्रशिक्षण आपण त्यामध्ये देतो। त्याचबरोबरीनं येणारा काळ हा खरं तर या सोसायटीला आपलं देवालय मानलं पाहिजे। जसं गावातलं मंदिर असतं, सगळे आपापले क्षेत्र बाजूला काढून मंदिरात दर्शन घेतात निस्वार्थ भावाने, अशाच प्रकारचं शेतकऱ्यांचा जर का विकास व्हायचा असेल आणि शेतकऱ्यांना जर का आर्थिक समृद्ध व्हायचं असेल तर ही सोसायटी जी आहे ही राजकारणाचा अड्डा न होता ही मंदिराच्या स्थानी त्याचा जर विचार केला
तर मला वाटतं की शेतकऱ्याचं उत्पन्न हे नक्कीच दुप्पट चौपट होऊ शकतं. सरकारने शेतकऱ्यांना पैसा देण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी जे मेहनत करून जे उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाला योग्य मूल्य उपलब्ध करून देणं, योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणं, त्याच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंगचे युनिट कसे सुरू होऊ शकतात, त्याचबरोबर विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज याची व्यवस्था होऊ शकते का, त्यांना आत्ता जे काय लोन मिळतं 3 लाखापर्यंत त्याची मुदत वाढू शकते का, त्याचा विचार केला पाहिजे. मेंबरशिप ओपन कशी करता येईल विविध कार्यकारी सोसायटीचं याच्यावरती विचार झाला. आणि विविध कार्यकारी सोसायटीची संख्या पण वाढवली पाहिजे. का तर शेतकरी आणि गावाचं केंद्रबिंदू जो आहे शेतकऱ्याचा तो आहे विविध कार्यकारी सोसायटी. तर त्या जेवढ्या समर्थ होतील तेवढा देश समर्थ होईल. त्यामुळे आर्थिक समृद्धी यदि शेतकऱ्यांच्या जीवनात यायची असेल तर विविध कार्यकारी सोसायटीला मजबूत केलं पाहिजे, सक्षम केलं पाहिजे. अभी हिंदुस्तान एक फूड डेफिशिएंट कंट्री से उभर के एक फूड सरप्लस कंट्री बन गया है. जब फूड सरप्लस कंट्री कोई भी कंट्री बनता है तो ये लाजमी बात है कि प्रोसेसिंग इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करना पड़ेगा उनको. नहीं तो जो किसान जो प्रोडक्शन कर रहा है वो वेस्टेज होगा और किसान को भारी नुकसान सहन करना पड़ेगा. तो इसको देखते हुए भारत सरकार और नाबार्ड द्वारा बहुत सारे स्कीम, पोस्ट हार्वेस्ट इंफ्रास्ट्रक्चर स्कीम आया है. जैसे कि एग्री इंफ्रास्ट्रक्चर फंड स्कीम कहिए, एग्री मार्केट इंफ्रास्ट्रक्चर स्कीम कहिए, पैक्स एज MSC स्कीम कहिए. तो ये सारे स्कीम का एक ही लक्ष्य है कि पोस्ट हार्वेस्ट इंफ्रास्ट्रक्चर जैसे कि कोल्ड स्टोरेज, वेयर हाउस, साइलोज, पैक हाउस, राइपनिंग चैम्बर्स, रिपर वैन्स, बाकी लॉजिस्टिक्स, ट्रांसपोर्टेशन फैसिलिटीज़, ई मार्केट, ये सब डेवलप करने का समय आ गया अभी. तो एग्री इंफ्रास्ट्रक्चर स्कीम में भारत सरकार द्वारा 3% इंटरेस्ट सबवेंशन है और साथ ही साथ इसका क्रेडिट गारंटी कवर होता है. तो क्रेडिट गारंटी जब कवर होता है उससे क्या हो रहा है कि बैंक कोलेटरल सिक्योरिटी इंसिस्ट नहीं करेगा. तो जो भी हितग्राही है वो बिना कोलेटरल देते हुए उसको लोन मिलेगा. और साथ ही साथ ये एग्री इंफ्रास्ट्रक्चर स्कीम है. साथ ही साथ और एक स्कीम है जो जिसको हम एग्री मार्केट इंफ्रास्ट्रक्चर स्कीम कहते हैं. उसके तहत 25% कैपिटल सब्सिडी का प्रोविज़न है. तो मेरा ये मानना है ये दोनों स्कीम का कन्वर्जेंस होना चाहिए. एक स्कीम में हितग्राही को 25% कैपिटल सब्सिडी मिलेगा और दूसरा स्कीम में इंटरेस्ट सबवेंशन और क्रेडिट गारंटी मिलेगा. और तीसरा जो स्कीम है जो नाबार्ड का स्कीम है, पैक्स एज MSC स्कीम है, उसमें हम लोग सस्ते दर में रिफाइनेंस देते हैं 4% में पैक्स को. तो 4% में पैक्स को देते हैं, परंतु जब पैक्स एग्री इंफ्रास्ट्रक्चर स्कीम में 3% इंटरेस्ट सबवेंशन प्राप्त करेगा तो इफेक्टिवली पैक्स लेवल में सिर्फ 1% इंटरेस्ट में उसको लोन मिलेगा. तो ये सारे जो पोस्ट हार्वेस्ट इंफ्रास्ट्रक्चर है ये डेवलप होना चाहिए पैक्स लेवल में. पैक्स लेवल में ये सारे डेवलप होगा तो किसान ये सब इंफ्रास्ट्रक्चर का फ़ायदा ले सकता है. तो मेरा ये अनुरोध है सबसे कि खास करके जो हमारा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पैक्स का है, जो सचिव हैं, मेरा ये अनुरोध है कि ये तीनों स्कीम का भरपूर फ़ायदा लें. धन्यवाद. आज धुळे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या म्हणजे सुमारे 65 ते 70 गावातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या पदाधिकारी, संचालक या मंडळींचा एकत्र त्याला कार्यशाळा म्हणून, प्रश्नोत्तर म्हणून असा एक चांगला सुंदर मेळावा सहकार भारतीचे जिल्ह्याचे प्रमुख कार्यकर्ते माननीय प्रकाशभाई सिसोदिया, दिलीप आप्पा लोहार आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडला. नॉर्मली असं लक्षात येतं की अशा प्रकारच्या कार्यक्रमांची गर्दी सुरुवातीला असते, नंतर राहत नाही. पण आजच्या कार्यक्रमात मला सकाळीच हाऊसफुल सिनेमागृहासारखा हाऊसफुल कार्यक्रम झाला. याचा अर्थ असा आहे की पतसंस्थांच्या संबंधी जाणून घेण्यासाठी ही सर्व क्रियाशील संचालक मंडळी आज आली होती. नाबार्डचे व्यवस्थापक माननीय सुब्रत नंदाजी यांनी या कार्यकारी सोसायटीच्या विविध योजनांची माहिती दिली.
आणिच सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या संजमांचे प्रश्नोत्तर होऊन त्यांचं शंका समाधान केलं. सहकार भारतीचे संघटन मंत्री संजयजी पाचपोर यांनी देखील एकूणच सहकार भारतीच्या कार्याचा विस्तार आणि सहकार भारती सहकार क्षेत्र कशा पद्धतीने चांगलं व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे याची माहिती आणि अतिशय प्रेरणादायी असं त्यांचं भाषण कार्यकर्त्यांना ठरेल असं मला वाटतं.